अध्यात्म, सेवा आणि सत्यवाणीचा जागतिक प्रवास. महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराजांची प्रभावी भूमिका. आंतरराष्ट्रीय स्तरावर कथाकार आणि भविष्यवक्ता म्हणून ओळखले जाणारे महामंडलेश्वर 1008 मुक्तानंदगिरी बापूजी महाराज यांनी देशविदेशात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रवचनांमधून, सत्संग, भजनातून आणि निस्वार्थ सेवेतून त्यांनी लाखो लोकांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की कथाकथन आणि भविष्यवाणी या दोन्ही भूमिका निभावताना मला नेहमीच ईश्वरी प्रेरणा लाभली. कथा ही समाजाला योग्य दिशा देणारी शक्ती आहे. माझ्या कथांमधून मी नेहमी प्रेम, सेवा, सदाचार आणि एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो. धार्मिक कथा आणि आधुनिक जीवनशैली यामधील समतोलाबाबत ते म्हणाले की आधुनिकता स्वीकारताना संस्कार विसरू नयेत. आध्यात्मिक मूल्ये जपली तर जीवन अधिक सुंदर आणि संतुलित होते. तणाव आणि नैराश्यावर उपाय म्हणून त्यांनी अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित केले. ध्यान, भजन आणि सत्संग यामुळे मन शांत होते, विचार सकारात्मक होतात आणि जीवनात स्थैर्य येते, असंही ते म्हणाले. अनेक भक्तांनी येथे येऊन मानसिक शांती मिळाल्याचे सांगितले आहे. काहींनी बीपी, शुगर यामध्ये सुधारणा झाल्याचे अनुभव शेअर केले आहेत. तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरही सकारात्मक परिणाम झाल्याचे अनेकांनी व्यक्त केले आहे. हे सर्व श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वरी कृपेचे फलित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. देश विदेशामध्ये 5-6 देशांमध्ये आम्ही त्या ठिकाणी भरपूर कार्य केलं, सत्संग केले, भजनं केले. तिकडेही आम्ही पेशंट बघितलेत फ्री ऑफ कॉस्ट, कुणाची काही हे न घेता फी. आणि त्यामध्ये 99% भविष्यवाणी आजपर्यंत ईश्वर कृपेने सत्य झाल्यात. आणि फक्त त्यामध्ये कधी कधी अनेक गोष्टींचा धोकाही असतो की जी गोष्ट उद्या घडणार आहेत आणि ती व्यक्तिशा जर कुणाची आपण भविष्यवाणी केली तर त्याची खुन्नस सुद्धा आपल्यावर येते. याचं भान ठेवून करावं लागतं, अन्यथा ते जीवावर सुद्धा बेततं. असेही मात्र काही कटू अनुभव आलेत. बापूजी, राज्यातील सर्वात मोठा व सर्वात शांत पेशंट दरबार म्हणून आपल्या दरबाराची ओळख आहे. त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? नक्कीच या ठिकाणी हवन क्रिया असते आणि त्याच्याद्वारे जी विभूती असते त्याद्वारेही आम्ही पॉझिटिव्ह एनर्जी, तिचा वापर वेलफेअर ऑफ पीपल, लोक कल्याणार्थ करत असतो. आणि त्याच्यासोबत नॅचरल निसर्गाशी माणसाला जोडून ठेवणं, ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो, जे स्वतः देवाने काढलेलं आहे, अशा आयुर्वेदाद्वारे आम्ही या ठिकाणी उपचार करत असतो. आणि आमच्याकडे साधारण पेशंट येत नाही. 50 लाख कोटी रुपये घातलेले ॲम्ब्युलन्स लाईनमध्ये लागतात, डॉक्टरने घरी काढून दिलेले असे पेशंट, नवे MD MS सुद्धा इथे लाईनमध्ये तुम्हाला रोज बसलेले दिसतील. असा दिवस नाही की स्वतः डॉक्टर आले नाहीत, कारण उपचार खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. आणि एवढी गर्दी असून कुठल्याही पोलिसांची, कुणाची सिक्युरिटीची गरज कधी पडत नाही. खूप शांततेत, बिना वशिल्याचं आणि योग्य पद्धतीने इथे चिकित्सा चालते आणि अनुभवही खूप छान येतात. बापूजी, धार्मिक कथा आणि आधुनिक जीवनशैली यामध्ये समतोल कसा साधावा, काय सांगाल? बरोबर आहे, छान प्रश्न आहेत. खूप आपण सायन्सवादी बनलं तर आपल्या जुन्या रूढी, परंपरा, प्रथा, संस्कार, संस्कृती याच्यापासून आपण दूर जातो आणि पर्यायाने मनुष्य आय एम समथिंग, मी कुणीतरी आहे, फक्त या इगोने, अहंकाराने माणूस भटकण्याची शक्यता असते. मग जसं आपल्या 2 दातांच्या मध्ये जीभ निवास करते, तिला वरूनही तडा लागण्याची शक्यता आणि खालूनही तडा लागण्याची शक्यता आहे, पण दोन्हींच्या मध्ये जीभ हमेशा नेहमी समतोल राखण्याचा प्रयत्न करते. असं आपण आपल्या चांगल्या सांस्कृतिक प्रथाही सांभाळल्या पाहिजे, ज्यामध्ये कुठल्या अंधश्रद्धा नाहीये. आणि नवीन जीवनशैली जिच्यामुळे आपलं आणि दुसऱ्याचं भलं होईल, दोघांचंही भलं होईल आणि प्रेम संबंध प्रस्थापित होईल, अशा गोष्टी आपण अवश्य मानल्या पाहिजे, केल्याच पाहिजे. बापूजी, देश आणि जगाच्या भविष्य संदर्भात आपली काय भाकिते आहेत, काय सांगाल? तशी तर भविष्यवाणी आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करत असतो. यावर्षी गुढीपाडव्याला न करता गुढीपाडव्याच्या 5-7 दिवसांनी केलेली आहे. खरं तर ती तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ऐकायला हवी. तरी पण छोट्या छोट्या गोष्टी 2-3 आम्ही सांगायला हरकत नाही की खरोखर येणारा काळ हा अत्यंतिक वाईटच आहे. अग्निकांड जे आहे ते इतकं घडेल की आउट ऑफ इमॅजिन, कल्पना करू शकत नाही की इतक्या गाड्या पेटतील, इतक्या इलेक्ट्रिकल, रस्त्याच्या सुद्धा गाड्या, बोलता बोलता कुठल्या म्हणजे शाळा, काहीही कशालाही आग लागेल. आणि जसं कोरोना आला तर त्याला जग घाबरत होतं, अगदी त्याप्रमाणे अग्निकांड बघून थरथर कापेल हे जग.
इतके आगणीचे कृत्य या ठिकाणी घडणार आणि प्रचंड भांडणं, वादविवाद आणि खून ह्या 2 गोष्टी आत्यंतिक घडतील आणि तुरुंगवास होतील. वाढत्या तणाव, नैराश्य यावर आध्यात्म कसे साधावे आणि आपण त्यावर काय मार्ग काढू शकतो? खूप छान प्रश्न आहेत. यासाठी मेन गोष्ट म्हणजे आपलं माइंड जे आहेत, त्या मनाच्या शांतीसाठी पहिले एकाग्रतेची जरूरत लागते. एकाग्रता असेल तर कोणत्याही फील्डमध्ये, ते सायन्स असू द्या किंवा अध्यात्म असू द्या, तर जीवनामध्ये चमत्कार अवश्य घडतो. त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कॉन्सन्ट्रेशनसाठीच आपण सकाळी लवकर उठणं आणि थोडंसं मेडिटेशन करणं, मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणं, आपल्या श्वासांकडे थोडंसं लक्ष देणं, ब्रीदिंग आपली हळूहळू श्वास सोडणं आणि हळूहळू घेणं, एवढ्या क्रियेने आपलं आयुष्य तर वाढायला लागतंच, पण भरकटणारं मन, चंचल मन हे शांत व्हायला लागतं आणि शांत मन जगातला कधीही चुकीचा निर्णय घेत नाही. ते मनाला शांती देऊन जगाला आणि आपल्याला स्वतःला आनंदच देतं. आपल्या आश्रमात येणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक आणि मानसिक शांतता कशी मिळते, काय सांगाल? या ठिकाणी येतात ते मानसिक त्रस्त असणारेही येतात आणि चक्क एड्स, कॅन्सर, लिव्हर खराब, फुफ्फुस गेलेलं, करोडो रुपये घातलेले आणि घरी काढून दिलेले, चक्क त्यांना डेट दिलेली असते डॉक्टरांनी, त्यामुळे अजूनच स्ट्रेसमध्ये असतात की जावं आपण घरी, 30 दिवस आपले उरले, 15 दिवस आपले उरले. असे लोक या ठिकाणी येतात. तर पहिलं तर आम्ही त्यांना, आमची जशी विल पॉवर अत्यंत स्ट्रॉंग आहेत, असं त्यांची विल पॉवर पहिले तर आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर मनाची स्थिती जर उत्तम झाली तर तुमच्यापेक्षाही जास्त सिरियस असणारं पेशंट कशा पद्धतीनं आपण ठीक केलं तर तुम्ही सुद्धा ठीक होणार. पहिले ती ही भावना पॉझिटिव्ह, सकारात्मक जोडावी लागते. यात कुठली अंधश्रद्धा नाही. हा पॉझिटिव्ह एनर्जीचा एक चमत्कार असतो. ती ऊर्जा असते, ती संचरित झाली म्हणजे अर्धा माणूस तर तिथेच ठीक होतो. आणि त्यानंतर मग औषधी, चिकित्सा, विश्वास या गोष्टी, काही पथ्य असतात त्यामध्ये, आहार विहार, अशा गोष्टी समजावून, काही दिशा सुद्धा असतात, कुठल्या दिशेला काय केल्याने आपल्याला कुठली गोष्ट आपण प्राप्त करू शकतो त्याचंही खूप महत्व आहे. अशा सगळ्या गोष्टी मिळून आम्ही तो समतोल राखून त्या मनुष्याला आरोग्य देण्याचा प्रयत्न करत असतो. बापूजी, सध्या आपण जर बघितलं तर समाजामध्ये हे नकारात्मक विचार पसरवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. काही समाजकंटक असे सुद्धा असतात की ते या ठिकाणी नकारात्मक बातमी सुद्धा पसरवतात. त्यांना आपण काय संदेश द्याल आणि काय सांगाल? खरी गोष्ट आहे. पहिली गोष्ट तर हे कलियुग आहे. पहिलेच लिहून ठेवलेलं आहेत व्यास मुनींनी आजपासून 5000 वर्षापूर्वी की कलियुग इतकं भयंकर येईल की येथे सत्याला, चांगल्याला खूप त्रास होईल. मग सत्याच्या मार्गावर चालणाराने हा विचार घेऊनच चालायचा आहे, ही मानसिक शारीरिक तयारी ठेवूनच चालायचं आहे की आपल्याला अमुक ठिकाणी जायचंय, म्हणजे अमुक साध्य प्राप्त करायचं आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर टोल प्लाझा आणि स्पीड ब्रेकर पे करावे लागतील. ती तयारी आपण ठेवूनच चाललं पाहिजे. आणि म्हणून सत्याला त्रास हा होतोच, पण आपण सहनशीलता वाढवली पाहिजे, सकारात्मक ऊर्जा ठेवली पाहिजे. आणि आता जर दिवस आहे तर थोड्या वेळाने दिवस अस्ताला जाणार आहे, अंधार होणार आहे, अंधार गेल्यानंतर पुन्हा काही तासाने प्रकाश येणारच आहे. ह्या भावनेने परिवर्तन हे नित्य असतं. नकारात्मक वाईट गोष्टीही थोड्या वेळाने, थोड्या दिवसाने निघून जाऊन पुन्हा सूर्याप्रमाणे सगळं पूर्ववत होईल. हा भाव प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे. कधीही मनुष्याने हारू नये. कधीही सुसाईड करण्याची इच्छा, कितीही दुःख आलं तरी मनात येऊ देऊ नये, हे महत्वाचं आहे. बापूजी, आता आम्ही बघतो अनेक वर्षापासून आपण गोसेवेच्या माध्यमातून नेहमी चांगलंच करत आला आहात, त्याबद्दल काय सांगा? बरोबर आहे. सनातन वैदिक धर्माचा विचार केला तर गायीसारखं महत्व कशातच नाही. भगवंताने नेहमी अवतार घेतले. आध्यात्मिक दृष्टीनं विचार केला तर त्या भगवंताने सुद्धा, कृष्णाने देखील गायी पाळल्या. गायीसाठी भगवंत वयाच्या 4थ्या वर्षी वनामध्ये भगवंत गायी घेऊन गेले. ते याच्याचसाठी की जसं संत म्हणतात, आधी केले मग सांगितले, संत तुकाराम महाराज, की ह्या जीवनामध्ये काहीतरी विशिष्ट आपल्याला आदर्श प्रस्थापित करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिलं आपलं आचरण चांगलं असावं लागतं. आणि ते बघून त्या पावलावर पावलं ठेवून बरोबर लोक चालू लागतात. म्हणून तर कृष्णाने सांगण्याच्या आधी पहिले गायीची सेवा करून दाखवली आणि नंतर ती गोसेवा चालू झाली, ज्यामुळे खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. आणि तिच्या आजकाल गोमूत्राला लोक नाव ठेवतात, दुधाला नाव ठेवतील, पण एका वाक्यात सांगायचं झालं
तर सर्चिंग करायला हवं. 2004 साली अमेरिकेने सुद्धा आपल्या देशी गावरान गाईच्या गोमूत्रावर चक्क आजारांसाठी 4 पेटेंट घेतलेले आहेत. एवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत गाईच्या बाबतीत. बापूजी, आपल्या आश्रमात आल्यानंतर आपल्या भक्तांना आनंदीमय जीवन जगण्यासाठी आपण काय संदेश द्याल? आनंद हा मनामुळे मिळत असतो आणि सुख हे पैशानं मिळत असतं. कारण सुख हे शरीराला मिळतं आणि सुख हे शरीराला मिळतं तर ते वस्तूनं मिळतं आणि वस्तूसाठी काय लागतो? पैसा. म्हणून म्हणतात पैसा सुख देऊ शकतं पण आनंद देत नाही. म्हणून तर अनेक श्रीमंत लोक, पैशावाले दुःखी असतात. त्यासाठी आपलं मन आनंदी ठेवण्यासाठी मनच आनंद देऊ शकतं. मग ते आपण निसर्गाकडे वळवलं पाहिजे. आपण त्यासाठी वृक्ष लावले पाहिजे. तो लावलेला वृक्ष आपल्याला आनंद देतो की मी कधीतरी तुला लावलं होतं, तू माझं संगोपन केलं. आणि त्या वृक्षात साधुता असते. तो वृक्ष आपल्याला शिकवत असतो, मी कधी जातीभेद करत नाही, मी कधी धर्मभेद करत नाही, मी कधी वर्णभेद करत नाही. कुणीही माझ्याकडे फळ तोडण्यासाठी आला तर मी प्रत्येकाला देतो. ही खरी साधुता असते, ही साधू जीवन असतं. ही प्रेरणा निसर्गातून आपल्याकडे येत असते. दुसऱ्याला पाणी देणे, पाणपोई निर्माण करणे, परोपकार करणे, सेवा करणे, ह्या ज्या गोष्टी जुन्या नॅचरल, ह्याच्याशी आपण जितकं जोडलेलं राहू त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपले जे आईबाप असतात, आई साक्षात चंद्र आहे, बाप साक्षात सूर्य आहे. हे कुंडली तुम्ही मानत असणार तर अकॉर्डिंग टू युअर ॲस्ट्रॉलॉजी, आपल्या कुंडली ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा आपण आईला खुश केलं तर चंद्र आपोआप चांगले फळ द्यायला लागतो. आपण बापाला खुश केलं, पित्याला खुश केलं, त्यांच्या आज्ञेत राहिलो तर सूर्य आपोआप आपल्याला मान, सन्मान, यश, कीर्ती आणि आरोग्य द्यायला लागतो. कारण प्रत्येक ग्रहाकडे त्याचे त्याचे कारक तत्व ठरलेले आहेत. अशा दृष्टीने आपण सगळ्यांना आनंदित दुसऱ्याला ठेवलं तर प्रकृती त्याचं बरोबर आपल्याला आनंद पुन्हा रिटर्न देत असते. बापूजी, आपण आपल्या आश्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत कित्येक वर्ष सेवा करत आले आहात आणि या ठिकाणी बरेच आपण भक्तांना ते मार्ग सुद्धा दाखवलेले आहात. त्याबद्दल काय आपला अनुभव आहे आणि काय सांगाल? खूप छान प्रश्न आहेत. सद्गुरू जनार्दन स्वामींनी, गुरूंनी जे पहिलं मंदिर नांदगाव तालुक्यामध्ये पिनाकेश्वर महादेव ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही साधना केली. आमच्या जीवनाचा मार्ग साधनेच्या दृष्टीने तिथून सुरू झाला 2002 पासनं. तर त्या क्षणापासूनच आम्ही जगाला मार्गदर्शनही करतोय. आमच्याकडे जे काय असेल त्याला डिस्ट्रीब्यूट करण्याचाही प्रयत्न करतोय. आणि अलीकडे औषधी जरी आम्ही उशिरा निर्माण केली परंतु तुमच्या घरीच तुम्ही घरातल्या घरात काय औषधीचा वापर करून कोणता आजार घरीच तुम्ही ठीक करू शकता, ही सेवा आम्ही 2002 पासूनच चालू केलेली आहे, जिला आज 24-25 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. आणि खूप चांगला आनंद आहे. असे माणसं दुःखी आपल्याकडे येतात, शरीराचेच नाही की आमच्यावर कर्ज आहे किंवा अशी घटना घडली, आम्ही आता सुसाईड करणार, आत्महत्या करणार, असे माणसं इथून जाताना त्यांना आम्ही मार्गदर्शन दिल्यानंतर हसून गेलेले आहेत. आणि जे आज आम्हाला हात जोडून धन्यवाद करतात, हा खूप मोठा आनंद आमच्या हृदयात आहे. असे कार्य तर खूप साध्य झाले की दुसऱ्याच्या कामी आम्ही नक्कीच पडलेलो आहेत. बापूजी, जाता जाता आपण आपल्या समाजाला आणि समाजावर प्रेम करणाऱ्या लोकांना काय संदेश द्याल? आजच्या काळामध्ये हा प्रश्न सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि हेच मार्गदर्शन सगळ्यांनी हृदयात उतरवलं पाहिजे, ते खूप जरुरीचं आहे. सध्या जातीभेद हा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्यामुळे अध्यात्मात मन लागत नाही लोकांचं, किंवा माझा अध्यात्म वेगळा, तुझाही अध्यात्म वेगळा, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तर आमचं समाजाला सगळ्यात पहिलं सांगणं हे आहे की जाती आपण नंतर बघाव्या, वर्ण सुद्धा आपण नंतर बघावे. आपल्यामध्ये आत्मा आहे, चैतन्य आहेत. जसं आता तुमचे कॅमेरे, टीव्ही, मोबाईल ह्या गोष्टी चाललेल्या आहेत, वरती फॅन चाललेला आहे, लाईट चाललेली आहे, तिथं पॉवर देत आहे. हे उपकरण, इक्विपमेंट वेगवेगळे, पण याला संचलित करणारी ऊर्जा मात्र, पॉवर एक आहे. असे आपण अनंत आहोत, वेगवेगळ्या जाती, धर्म, खूप काही, परंतु त्याच्यामध्ये बसलेला आत्मा, परमात्मा मात्र एक आहे. मग त्या एककडे लक्ष ठेवून आपण शांततेनं जीवन जगावं, कारण आपण शांत राहिलं तरच दुसऱ्यालाही शांती मिळते. या भावनेनं आपण चाललं पाहिजे. सगळ्यात पहिलं आम्हाला तर नक्की वाटतं की जातीभेद भडकवणं, त्याच्यातनंच सगळ्यात मोठी अशांती निर्माण होताना सध्या दिसते.